हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर गावावरून आलोय, लग्न वगैरे सगळंच पार पडलंय. आता एक हफ्ता होत आला आय थिंक आम्हाला घरी येऊन. नाही 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 4-5 दिवस झालेत आम्हाला घरी येऊन. तर आज आहे चिनूचं बर्थडे शूट. तर त्यासाठी आम्हाला आहे ना एक फॅमिली शूट पण त्यात करायचं आहे. तर त्यासाठी चिनूला एक ब्लॅक टी शर्ट वगैरे घ्यायला आम्ही आता चाललो आहोत. आणि हे बाहेरच मिसळ खाणार आहे, मी घरीच जेवलेली आहे. तर आता आम्हाला बाहेर जायचं आहे. आता थोडीशी शॉपिंग करू आणि त्याच्यानंतर संध्याकाळी शूटला जाणार आहे. तर आम्ही शूट कुठे करतोय, कसं करतोय हे पण मी तुमच्यासोबत ह्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो स्टे ट्यून. आता आम्ही निघालेलो आहोत. ओके, तर आता आम्ही आलेलो आहे कपडे घ्यायला चिनूला ब्लॅक थीममध्ये. हा आहे का? प्लेन ब्लॅक आहे. फुल स्लीव्ज आहे. ओके. आणि आता हा एक कॉटनचा मला आवडला आहे चिनूसाठी, पण ते बोलतात की फोटोजसाठी हा एवढा खास नाही. मग आम्ही जीन्समध्ये पण ऑप्शन बघत होतो. एक मिनटं. तर आता हा असा आहे, मला प्लेन पाहिजे होता ॲक्च्युली. हा तिच्यासाठी हा थोडासा मोठा आहे तरी पण मी हा घ्यायचा विचार चालू आहे आमचा. हा फुल स्लीव्ज आहे आणि असं त्याच्यावर टेडी आणि ही खाली जीन्स आहे आणि ही खाली जीन्स आहे आणि हा एक टी शर्ट आहे. तर आता असं काहीचं घ्यायचा विचार चालू आहे माझा चिनूसाठी. आणि आता मी माझं पण बघते. बेअरचा सांगितलं तोच घेतला आणि हा एक लॉंग स्लीव्सचा ओव्हर साईज टी शर्ट मला घेतला मी फोटोशूटसाठी. आम्ही आलो आता सात्विक मिसळला. तर मला फार तहान लागली होती आज, मी पाण्याची बॉटल पण विसरली. तर यांच्याकडनं आम्ही पाणी घेतलं. तर आता त्यांनी त्यांचा ब्रँड चालू केला आहे पाण्यामध्ये. हे बघा सात्विक मिसळ. त्याची प्राईस दाखव. हे बघा 35 रुपये पाण्याच्या बॉटलची प्राईस आहे. पण आता बघा ही तंदूर मिसळ मागवली आम्ही. ओपन करावं. बाय द वे ह्यांनी छान केली आहे आता, म्हणजे नाही का, जरा अजून टेस्ट वाढवली आहे त्यांनी ना. आता सांगितल्या ब्रँडचं आहे ना इंटेरियर केलं, जरा अजून नाही का अपग्रेड केलं आहे सगळं. तर त्यांनी लिटरली मिसळची टेस्ट पण अपग्रेड केलेली आहे. आता थांबा मी एकदा दाखवते तुम्हाला मिसळचा लुक. ठेचा कुठे गेला? हे बघा आता इथे ठेचा पण. चिनू आता झोपली आहे. आम्ही 5 वाजता तरी आम्हाला निघावं लागणार आहे, कारण तिथे ऑन टाईम आम्हाला पोचायचं आहे. कारण सेशन हे फार लिमिटेड पिरियडपर्यंत आहे आमचं. एकच थीम आहे आणि एक पॅरेंट शूट आहे. चिनूने आम्हाला कॉपरेट केलं पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. मला थोडंसं नेल पेंट वगैरे लावायची आहे, तर फक्त छोटे मोठे कामं आहेत. तर आम्ही ना DB स्टुडिओ म्हणून आहे, तर तिथे आम्ही फोटोशूट करणार आहे. त्याचे सगळे डिटेल्स हे मी तुम्हाला पुढच्या येणाऱ्या क्लिप्समध्ये दाखवते. सो स्टे ट्यून. आता मी मँगो ज्यूस पिते. मँगोचा सीझन आलेला आहे आणि हा मला पल्पवाला असो मँगोवाला असो आवडतो मला हा ज्यूस. पण इतकं टेस्टी लागतं ना, हा मला फार आवडतो. चिनूला पण मी थोडासा देणार आहे. चिनू हां थोडंसं पिऊन घेतो आधी. धर बाबू. माझं सगळ्यात फेवरेट फ्रूट मँगो आहे आणि त्याचा सीझन येतोय. आणि मी आता मँगो चिनूसोबत शेअर करू शकते, कारण चिनूच्या पप्पांना बिलकुल मँगो आवडत नाही, पण ते हापूस खातात. पण आता माझ्यासोबत कंटिन्यू मँगो खायला चिनू आलेली. मी चिनूला खूप मँगो खाऊ घालणार आहे. आणि चिनूला आवडेल का? पण चिनूला आवडेल का? आवडेल चिनूला आवडेल. ऑल राईट, आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आम्हाला जायचं आहे आता फोटोशूटसाठी. 4:30 वाजले, 6ची अपॉइंटमेंट आहे. आम्ही स्टील लेट झालेलो आहे, बट आता मी फटाफट रेडी होते. सगळ्यात पहिले मी रेडी होतीये, कारण मला फार टाईम लागणार आहे. तर इथे मी माझं इमोलिनचं मॉइश्चरायझर यूज करते. आय डोंट नो, सोशल मीडियावर सध्या याच्याबद्दल फार निगेटिव्ह बोललं जाते, पण मला हे फार जास्त सूट होतं. बट असं काहीचं आहे ते. आणि इतका छान असा कोकोनटवाला वास येतो ना यातून. चांगलं मॉइश्चराईज करून घेतलंयस. मेकअप म्हणजे काय, मी मेकअप म्हणजे एकदम असा प्रॉपर मेकअप एकदमच नाही का, फाउंडेशन वगैरे नाही करणार आहे मी. सध्या स्किन टिंट यूज करते. फाउंडेशन मी डायरेक्ट करणंच बंद केलं आहे.
आय थिंक हा माझा पहिला गेट रेडी विथ मी आहे जो मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करते. तर झालं आहे माझं हे माझं शुगरचं प्रायमर. माझ्याकडे खूप आधीपासून आहे आणि ते मला आवडतं. पोर्स मिनिमाइज करतं. आय थिंक ते बघा पूर्ण संपत आलेलं आहे. ॲक्च्युली आम्हाला एक फॅमिली फोटोशूट करायचं आहे आणि एक बेबीचं एकच थीमवर फोटोशूट करणार आहे आम्ही. ते पण आता काय माहिती आमच्या मॅडम करू देतात की नाही. खूप रडते ती कारण तिला बिलकुल सहन नाही होत कोणी घेतलेलं किंवा मी तिला सोडलेलं. कोणी घेण्यापेक्षा मी तिला सोडलेलं बिलकुल सहन नाही होत. मी इथे ना सगळं काम करते ती. हे बघा लगेच पोर्स मिनिमाइज होतात. आपला चेहरा एकदम इन्स्टंट स्मूथ होऊन जातो. मी ना तुम्हाला नेल पेंट रिमूव्ह करून भेटते. मला थिनर पेपर नाही मिळालेत ॲक्च्युली ना. त्यांनी लिटरली स्ट्रिक्टली पण नाही पण त्यांनी आम्हाला मेसेज करून सांगितलं होतं. फोटोग्राफर्सने सांगितलं होतं की रिंकल फ्री क्लोज, त्याच्यानंतर एकदम नीट अँड क्लीन हेअर, यांना जेंट्स लोकांना शेव केलेली एकदम ट्रिम केलेली व्यवस्थित शेव, हेअर कटिंग वगैरे एकदम प्रॉपर सगळं क्लीन केलेले शूज वगैरे आणि बेबीला पण एक पेअर ड्रेस एक्स्ट्रा वगैरे. तर इथे थोडंसं मी इथे ऑरेंज कलर करेक्टर लावून घेते. आधी मी मॉइश्चरायझर लावलं मग प्रायमर लावलं. सनस्क्रीन मी लावत नाही आहे. तर माझं ऑरेंज कलर करेक्टर लावून झालंय. आता त्यावरच मी माझ्या स्किन टोनच्या शेडचा थोडासा एक इथे काहीतरी लावते. हे शेप पॅलेट मधलंच आहे ॲक्च्युली. मी इथे यूज करते हाऊस ऑफ मेकअपचा स्किन टिंट. मला हे खूप छान वाटलं आणि ऑक्सिडाईज पण होत नाही. हा M10 शेड घेतला आहे मी वॉर्म अंडरटोनसाठी आणि माझ्याकडे M05 पण आहे. बट दोघं पण मला सूट होतात. पण आता सध्या माझ्याकडे हाच अवेलेबल आहे. एक काय माहिती चिनूने कुठे टाकलं आहे. बट ठीक आहे चला आता आपण हे बघा एकच ड्रॉप घ्यायचा कारण माझा नवरा ओरडतो मला जास्त लावल्यावर. त्यांनी मला वॉर्निंग दिली की एकदम थोडंसं लाव. हे असं मी आता ते थोडंसं मिक्स करून घेते आणि लावायला झालं बरं. मी आता तुम्हाला ना लावूनच भेटते डायरेक्ट. ओके तर माझं स्किन टिंट लावून झालेलं आहे. आता मी हातानेच ब्लेंड करते ते पण मला अजिबात आवडत नाही ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलेलं. आणि ॲज वेल मी नेकला पण लावून घेतलं आहे. आता मी ही मार्सची लूज पावडर वापरते. मी जेव्हा मला गावाला जायचं होतं म्हणजे असं काही स्पेसिफिक मी हे केलं नाही. जस्ट पटकन रिव्ह्यूज बघून मी ती घेतली होती आणि सध्या कॉम्पॅक्ट वापरणं मी बंद केलं कारण मी असं ऐकलं की कॉम्पॅक्टने ना आपला मेकअप जो आहे तो ऑक्सिडाईज होतो. सो लूज पावडरने तो छान सेट पण राहतो आणि मला कव्हरेज नको आहे कोणत्याही प्रकारचा. कॉम्पॅक्टने कव्हरेज मिळतं पण ती ऑक्सिडाईज पण होते. मग आपला मेकअप थोडासा काळपट दिसायला लागतो. तर त्याच्यापेक्षा आपण टिंटवर मी आता लूज पावडर यूज करते जी कव्हरेज देत नाही पण मेकअप जसा आहे तसा ठेवायचा ट्राय करते. सेट होतो छान मेकअप त्याच्याने. तर ते मी करते. ओके तर आता आम्ही दोघी रेडी झालोय. पापा पण रेडी होणार आहे पण पापाने आता सध्या बेज कलरचा टी शर्ट घातलाय पण आता तिथे गेल्यावर ब्लॅक कलरचा शर्ट घालणार आहेत ते. सो आम्ही तिघं आधी फॅमिली शूट करून घेणार आहे आणि मग नंतर चिनूचं 5:30 वाजले आणि आम्हाला काळेवाडीला जायचंय. सो लेट्स गो. ओके आता आम्ही रिसेप्शनवर सगळं बोललेलो आहे. चिनू आमची अजून पण झोपलेली आहे तर ते आम्हाला रूम देत आहेत. तिला थोडं कम्फर्टेबल करून आधी आम्ही फॅमिली शूट करून घेतो आहे. तर ते करताना जर मला जमलं ना शूट करायला तर मी ते दाखवते. बाय द वे स्टुडिओ बघा तुम्ही एक नंबर आहे. हा भरपूर गर्दी आहे. आधी आता आमचं फॅमिली शूट होतं आहे. आम्ही दोघांनी पण ब्लॅक घातला आहे चिनूने व्हाईट घातलेलं आहे आणि असं इथे काहीतरी सेटअप आहे. सो लेट्स गो. जर जमलं तर मी क्लिप्स दाखवते. आता फॅमिली चिनू चिनू कुठे चिनू 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 चिनूची पण हीच थीम आहे बघा. ये काढूनच टाकते ती. ओ एकदम अग्रेसिव्ह होत जाते.
चिनू बघा, चिनू चिनू ए चिनू. बाय द वे खूप छान स्टुडिओ आहे, खूपच छान स्टुडिओ. हे बघा इथे न्यू बॉर्नचं चालू आहे, एक नंबर चालू आहे आणि खूप कॉपरेटिव्ह आहेत हे लोक. आता पिंकचे ड्रेस. आता चिनूचं सेकंड शूट आहे, तर त्याचीच तयारी आम्ही इथे करतोय. मॅडमला असं मूड चांगला ठेवावा लागतो तिचा. बाय द वे पहिल्या शूटला पण तिने खूप छान कॉपरेट केलं माहिती की नाही हो? आता सेकंड डे आणि त्याच्यानंतर केक स्मॅश पण आहे, तर ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो, शेअर करतो. आणि हे सगळे फोटोज तुम्हाला इंस्टाग्रामच्या माझ्या पेजवर मिळतील. सो प्लीज माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. चिनू कसं होतं शूट? इकडे बघ, इकडे बघ चिनू. चिनू मामा. चिनू हे बघण्यात बिझी आहे. मेरी गैया. ही थीम आहे आमची. आणि आता इथे चेअर वगैरे काहीतरी ॲड करू अजून. हे बघा चिनू, चिनू प्रॉपर एन्जॉय करते. असं तिचा मूड आम्हाला खूप सांभाळावा लागतो सध्या शूटसाठी. एकदा खराब झाला ना मग ते काहीच करू नाही देणार. ठीक आहे. चिनूचं तिकडे फोटोशूट चालू आहे. मी हाईड झालेली आहे कारण ती माझ्याकडे बघून रडते. आणि सिरियसली यांचा स्टाफ खूप जास्त कोऑपरेटिव्ह आहे, तुम्ही बघू शकता. सगळीकडे काही ना काही चालू आहे शूट. आणि यांचं हे बघा खूप जास्त ते कोऑपरेट करतात. हे बघा गॉगल लावून चालू आहे चिनूचं फोटोशूट. ओ माय गॉड यार, काश चिनूचं न्यू बॉर्न पण इथे झालं असतं. मी अजून सुद्धा लपून आहे, पण चिनूचं फोटोशूट बघा तुम्ही. आता चिनूचा केक स्मॅशचा व्हिडिओ, त्याच्यासाठी हा एक आउटफिट आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते, जमलं तर दाखवते ती कशी खाते केक. चिनू आर यू एक्साइटेड बेबी? चिनू 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 इकडे बघ. बेबीला बघण्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे. नका डिस्टर्ब करू, थांबा करू दे तिला. बच्चा खा, तू खा खा. काय म्हणतात खा म्हटलं तिला? खाते खा म्हण, खा म्हण, खा. हा चिनू खा खा बेटा. तू खा, तू खा, तू खा बेटा. तू खा, तू खा, तू खा बेटा. खा. नाही बरं नाही बरं नाही. चलो झालं आपलं शूट आणि निघालोय आपण आता. आम्ही आलोय आता बाहेर जेवायला. कुठे आलोय आपण? कृष्णा पॅलेसला आलेलो आहे. पिंपरीच्या इथून येतो ना, अनासिक फाट्यापासून थोडं जवळच आहे वाटतं. हे बघा, हे कोणतं स्टँड आहे? आय थिंक पिंपरीचंच बस स्टँड आहे हे. तर तिथे आलेलो आहे आम्ही आलो आहे कृष्णा पॅलेसला जेवायला बाहेर. आणि इतकी भयंकर गर्दी ना, हे बघा मी तुम्हाला दाखवते एकदा. पण ॲम्बियन्स खरंच खूप छान आहे. माझी खूप इच्छा आहे की आम्ही असं आउटडोअरला बसायला पाहिजे म्हणून. आणि असं आज व्हॅलेंटाईन डे, तर मग त्याचंच इथे सेलिब्रेशन भरपूर जोरात चालू आहे. आणि उद्या संडे पण आहे, तर त्यामुळे असं काहीच आहे. तर आता कसं जेवण वगैरे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते. ओके, स्टे ट्यून. ओके, तर माझा आमचा आता नंबर लागलेला आहे आणि आम्ही बाहेरच्या सिटिंगमध्ये बसलो आहे, ज्याची मी खूप जास्त वाट बघत होती. आणि तुम्हाला एकदा दाखवते. फास्ट सर्व्हिस खूप आहे. आत्ताच आम्ही ऑर्डर दिली, लगेच आली आहे. तर मी तुम्हाला एकदा ॲम्बियन्स पण दाखवते आणि जेवण पण दाखवते.
मी बोलली होती तुम्हाला की मला आउटडोअर पाहिजे असतं. इतकी छान आहे, जास्त मच्छर नाही वगैरे काहीच नाही, एकदम मस्त आहे. आणि इतकी फास्ट सर्व्हिस आहे. आम्ही आत्ता सांगितलं होतं आणि लगेचच आलं आहे माहिती. आम्ही पनीर क्रिस्पी सांगितलं आहे, म्हटलं जरा प्रोटीन रिच खाऊयात, आणि मसाला पापड सांगितलेला आहे. तर बघू आता कसं लागतं आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा पुढचा रिव्ह्यू मी तुम्हाला शेवटी देईल कसा आहे. ओके. तर आम्ही आता मागवलं पनीर तुफानी, आणि ही पनीर क्रिस्पी होती. तर छान होतं, म्हणजे गोड होती, थोडीशी गोडसर साईडला. मी इकडे चिनू बघते, इथे चिनू इथे बघते म्याव म्याव, आणि तिथे वाढतील. आता बघू जेवण कसं आहे. आणि ना इथे टेंडर कोकोनट, एक मिनटं, हे बघा इथे आईस्क्रीम पण आहेत वेगवेगळे. टेंडर कोकोनट जी माझी फेवरेट आहे, मला खूप आवडतं टेंडर कोकोनट. गुआवाची आहे, रत्नागिरी हापूस आईस्क्रीम आहे, आणि इथे खूप जास्त क्युरियोसिटीने भरलेली आईस्क्रीम म्हणजे उकडीचं मोदक आईस्क्रीम. बघू आता ह्यावेळेस मी घेते की नाही, कारण मला खूप सर्दी आहे ऑलरेडी, चिनूला पण आहे. जर जमलं तर घेईन मी. चला आता बघूया जेवण कसं आहे. आता मेट्रो येईल बघा, दाखवते मला. ही एक लाईन दिसते ना, हे बघा, ही थांबा एक मिनिट, ही एक लाईन दिसते ना इथे बघा, बघा ही लाईन दिसते ना, तिथे मेट्रो येईल. बघू आता जेव्हा येईल तेव्हा आम्ही चालू करेल कॅमेरा. ओ माय गॉड, मी कधीची वाट बघत होती. मेट्रो बघा, मेट्रो. मी इतकी कधीपासून वाट बघत होती की मला कॅप्चर करायची, आणि येतच नव्हती मेट्रो. आता दुसरी मेट्रो आली की मी शॉर्ट्स पण घेते. आम्ही मागवली आहे उकडीचे मोदक आईस्क्रीम. आता बघूया ती कशी असते, पहिल्यांदा बघते बाय द वे मी. ओ माय गॉड, फ्लेवर आहे वाटतं. फ्लेवर मोदक असायला तर पाहिजे. लुक्स वाईज अशी आहे. आता मी खाऊन बघते पहिले. मला वाटतं यांनाच खावी लागणार आहे, कारण मी फार थंड आहे. कशी टेस्ट आहे माहिती का? खोबरं असतं ना आपलं सारण, त्याची टेस्ट आहे त्या आईस्क्रीम. पण छान छान घेते. आता हे टेस्ट करतायत आईस्क्रीम. हा ना, जास्तच थंड आहे ना. मोदकचं सारण असतं ना आपलं, सेम तसा फ्लेवर लागतो, थोडंसं विलायची वगैरे. हो बेबी, झालं आता जायचं आपण. ओके, तर आता आम्ही घरी आलेलो आहे. तर आता आम्ही घरी आलेलो आहे. तर मला एक आता सगळ्याच गोष्टींचा मला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. तर आज आम्ही चिनूचं फोटोशूट केलं. DB स्टुडिओ म्हणून होतं, DB आर्ट वर्क म्हणून होता, मी अँड मॉम. मी आहे ना, जेव्हा हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा मी खाली त्यांची इन्स्टा आय डी मेन्शन करायचा ट्राय करेल, नाहीतर मी नंबर तरी देईल त्यांचा, कॉन्टॅक्ट नंबर. तर मला त्यांचा एक्सपिरियन्स असा शेअर करायचा आहे की खूप छान स्टुडिओ आहे, नीट अँड क्लीन, सर्व्हिस पण खूप छान आहे, एकदम फटाफट शूट होतं आणि एकदम छान क्लिक्स येतात. आता फोटोज मी तुमच्यासोबत आय थिंक आधीच शेअर केलेले असतील इंस्टाग्रामवर, हा व्हिडिओ यायच्या आधीच, तर मग तेव्हा तुम्ही बघूनच घ्या. जर माझ्या इन्स्टाला फॉलो केलेलं नसेल तर मी ट्राय करेल, आता इन्स्टा आय डी पण मी माझा खाली मेन्शन करेल. त्या ब्लॉगला मी कोलॅब पण करणार आहे DB आर्टवर्कसोबत, तर तुम्ही त्यांच्या आय डीला नक्की भेट द्या आणि बघा त्यांचं काम कसं आहे, खूप सुंदर आहे. आमचं तिथे मी बघत होती, तिथे मॅटर्निटी शूट, न्यूबॉर्न शूट, मग प्री बर्थडे शूट, इतकं छान छान चालू होतं ना, इतकं मस्त करतात आणि फटाफट करतात. असं नाही का असं जास्त केऑस नाही आहे. प्रत्येकाला टाईम स्लॉट दिलेला असतो, त्या टाईम स्लॉटमध्ये एकदम फटाफट होतं. आणि रेट म्हणाल तर रेट नॉर्मल आहेत, एकदम काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे. खूप छान अफोर्डेबल रेटमध्ये खूप मस्त करून देतात ते, एकदम प्रोफेशनल फोटोग्राफर्स आहेत ते. आणि बाळांना, पहिली गोष्ट तर बाळांना कम्फर्टेबल करणं खूप महत्त्वाचं असतं. आमचं शूट गुणने केलं होतं आणि जे आकाश, स्पेशल मी थँक्स बोलेल गुण आणि आकाश आणि रेणुका दिदी यांना, त्यांनी खूप छान चिनूला खेळवत राहिले. आणि स्पेशल थँक्स टू रोशन, तिच्या पप्पांना, त्यांनी पण त्यांना खूप हेल्प केली. इतकं छान त्यांनी चिनूला हसवलं ना, आणि इतकं छान तिचा मूड नेहमी, म्हणजे इतकं
तिचा इतका मूड छान ठेवला ना, तर तिचे छान छान फोटोज पण आलेले. पहिलं आम्ही फॅमिली फोटोशूट केलं, त्याच्यामध्ये पण त्यांनी आम्हाला आउटफिट दिलेला होता. दुसरं शूट तिचं प्रॉपर प्री बर्थडे शूट होतं एक थीमनुसार. आणि तिसरं शूट होतं तिचं केक स्मॅश फोटोशूट. तर ते आम्ही तिथे गेल्यावर ॲड केलं, कारण आम्हाला इच्छा होती की तिचा केक स्मॅश व्हायला पाहिजे. तर केक पटापट जो अरेंज होता आला तो केला आम्ही. सो असं काहीसा आमचा एक्सपिरियन्स होता. खूप छान आहे. मी 100% रेकमेंड करेल तुम्हाला. आय थिंक याच्यानंतरचे बरेचसे शूट आम्ही तिथेच आता शूट करू. खूप छान एक्सपिरियन्स होता माझा DB आर्टवर्कसोबत. सो थँक्यू सो मच DB आर्टवर्कला. आज व्हॅलेंटाईन डे होता, सो आम्ही एका स्पेशल डेटवर गेलो होतो, एकदम छोट्याशा कृष्णा हॉटेल आहे पिंपरीकडचं, तर तिथे आम्ही गेलेलो. नवीनच रेस्टॉरंट ओपन झालेलं, मी तुम्हाला दाखवलं की खूप छान ॲम्बियन्स होता. जेवण एकदम ओके होतं, बट तिथली ती उकडीचे मोदकवाली आईस्क्रीम होती ना, ती खरंच खूप छान होती. पण 160 रुपयाला ती एवढासा कप होता, तर मला तो एवढा वर्थ इट नाही वाटला. म्हणजे प्रॉपर उकडीचं मोदकचे जे सारण असतं ना, तसं त्याची टेस्ट येत होती. तर पण ते जस्ट आम्हाला खूप दिवसांपासून आम्ही बघत होतो ती सारखी उकडीचे मोदकची आईस्क्रीम, म्हणून आम्ही ती ट्राय केली. तर छान होती. आणि जेवण पण, आणि इतकी गर्दी होती ना त्या हॉटेलमध्ये, इतकी गर्दी होती, तरी पण त्यांची सर्व्हिस खूप फास्ट होती. जेवणात थोडंसं कॉम्प्रोमाइज होत होतं, कारण गर्दी इतकी होती ना, तर ठीक आहे आपण पण ठीक आहे चालवून घेऊ असं. ओके होतं. आम्ही थोडंफार जेवलो आणि घरी आलो. तर असा काहीसा आजचा आमचा दिवस पार पडलेला हा व्लॉग. शेवटपर्यंत माझा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि शेजारी जी बेल आयकॉन आहे ना, ती प्रेस नक्की करा. जर तुम्ही इंस्टाग्रामवर असाल तर मला इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. मी माझा ID खाली मेन्शन करेल. सो स्टे ट्यून. बाय बाय.